कलिंगड खाल्ल्यानं मुंबईतील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना तुम्ही ऐकलीच असेल. मात्र कलिंगड खाल्ल्यानं हे कसं काय होऊ शकतं, याबाबत तज्ज्ञांनी काय कारण सांगितली आहेत ती पाहूया. याचं पहिलं कारण असू शकतं रिपनिंग केमिकल्स, म्हणजे फळं लवकर पिकवण्यासाठी वापरले जाणारे धोकादायक केमिकल्स, जे तुमच्या शरीरावरती घातक परिणाम करू शकतात. सध्या बाजारात काही व्यापारी कच्चे कलिंगड पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड सारखे केमिकल वापरतात. याच कॅल्शियम कार्बाईड मध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस सारखे टॉक्सिक घटक असतात. हेच घटक तुमच्या शरीरात गेल्यास डोकेदुखी, चक्कर येणं, उलट्या होणं, जुलाब होणं यांसारख्या गोष्टी घडू शकतात. इतकंच काय तर गंभीर केसमध्ये हेच केमिकल तुमच्या नर्वस सिस्टीमवर घातक परिणाम करू शकतात. यातलं दुसरं कारण असू शकतं एरिथ्रोसिन डाय, म्हणजेच कलिंगड लाल आणि गोड व्हावा यासाठी काही व्यापारी त्यामध्ये एरिथ्रोसिन नावाचा रंग इंजेक्ट करतात. मात्र हाच एरिथ्रोसिन डाय शरीरासाठी अत्यंत घातक आहे. त्याच्यामुळे ॲलर्जी, थायरॉइड प्रॉब्लेम आणि कॅन्सर सारखा धोका निर्माण होतो. यातलं तिसरं कारण असू शकतं ऑक्सिटोसिन आणि इतर ग्रोथ केमिकल्स. कृत्रिमरित्या फळांचा आकार आणि वजन वाढवण्यासाठी याच केमिकल्सचा वापर केला जातो. मात्र हेच केमिकल्स आपल्या शरीरात गेल्यावरती थेट किडनी, लिव्हर आणि मेंदूवरती परिणाम करू शकतात. त्यामुळे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कलिंगडावरती केमिकल वापरलंय हे ओळखायचं कसं? जर कलिंगड कापल्यावर आतून ते लालबुंद असेल पण त्याची चव फिकी आणि वास विचित्र असेल तर समजा हे कलिंगड केमिकलनं पिकवलंय. जर कलिंगडामध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या रेषा दिसल्या, कलिंगडाच्या बिया पांढऱ्या दिसल्या किंवा कलिंगडाचा तुकडा पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी लाल झालं तर समजा या कलिंगडामध्ये एरिथ्रोसिन डाय नावाचं केमिकल इंजेक्ट केलंय. त्यामुळे कलिंगड किंवा कोणतंही फळ खाताना थोडी काळजी घ्या. मात्र फळ खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणं आढळल्यास विलंबही न करता डॉक्टरांकडे जा. या व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मला फॉलो करा.